बऱ्यापैकी गावले दिलेल्या आणि एक नंबर बॅटरी आहे का सेन्सर असत इथे. आता बटन हे करून 2 बटन असत, बटन दाबून धरलं की तो सेन्सर ॲक्टिव्ह होता. तर अशा प्रकारे शेवटचा पिंजरा, शेवटची खेप आणि शेवटची हा. तर हे बघ आपल्या एवढी काळुंद्रा गावली. आम्ही इलेलो रात्री 3 वाजता. बघा विशाल म्हणायला लागलो माका काळुंद्राचा व्हिडिओ करूचो, काळुंद्रा धरूचो, एक दिवस चल. तर विशालसाठी व्हिडिओ आहे म्हणजे पहिलाच काळुंद्राचा व्हिडिओ मी तुझ्यासोबत चांगली कुरली अरे. आपण नाही म्हणतं माका वाटतं त्या का दिसणार नाही वाटतं. तर नमस्कार मित्रांनो, सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो बऱ्याच महिन्यांनी म्हटलंच तरी चालत, बऱ्याच महिन्यांनी नदीत इलं आहे खेकडे पकडू म्हणजे विशालसोबत इलं आहे. विशालने काल पिंजरे टाकून ठेवल्या ना, तर विशालला बोलले चल बघूया आज किती खेकडे गावतात तुका ते. तर विशालचे पिंजरे उचलू गेलो आपण, आपला भाऊ विशाल आपल्यासोबत. इल्याला रात्री आम्ही मासे अख्खरे म्हणजे काळुंद्रा धरू 3:30 वाजता 3 वाजता इलो ना, 3 वाजता इलेलो, 2:30-3 वाजता. ते आता मला जाता विशाल म्हणता माझे पिंजरे पण उचलून जाऊया. ते आता पिंजरे उचलतलो, तर त्या पिंजऱ्यात किती खेकडे गावतात ते बघूया. जसे आपण पिंजरे बनवतो तसेच विशालकडून पण असतात. तर आता आपण बघूया आपल्या किती खेकडे गावतात पिंजऱ्यात. ते काय लावलं तू? मोरीचा मास लावल्यानं. तर चला बघूया. आता तुमका काळुंद्रा दाखवते पहिले किती गावले आहेत आमका ते. आज जिताडो नाही. तर हे बघा आपल्यासोबत असा आपलं भाऊ विशालचं पण चॅनल हा. रोज सध्या तरी कुर्ल्याचेच तुमका व्हिडिओ दिसतले. हां तर तो पण ट्रॅप टाकता आणि त्याच्यात कुर्ले पकडता. जर तुमका कुर्ले हवे असतील तर विशालचं खाली नंबर देत आहे, तू नंबर सांग. कधी मी नंबर देऊ की सावते 147506 7498 147506. चल जे कोण माका कुर्ल्यासाठी फोन करतात त्यांनी विशाला फोन करा. नक्की तुमका कुर्ले अवेलेबल असतील. आणि 1-2 दिवस आधी करा, कारण त्याच्याकडे पण तसंच गिरायक असतं कुर्ल्याक भरपूर. आणि मी सध्या जाणे नाही, त्यामुळे ट्रॅपची घाई आहे बरीचशी माका पण. सचिनची एजन्सी मी घेतलंय. हां माझी कुर्ल्याची एजन्सी सध्या एक ब्रँच त्याच्याकडे दिलं आहे चालव. आणि मी सध्या ट्रॅपची एजन्सी चालवतो आहे. आणि आता ह्याना केलेल्या ट्रॅप मधली कमाल बघा तुम्ही. आता बघूया काय गावतात ते. आधीच कमाल बघा म्हणून सांगू नको काय गावला नाही तर आयला लोक गाडी घालतील माझ्या. थोडं अनुभव मागा मिळाला. तर हे बघ आपल्या एवढी काळुंद्रा गावली. आम्ही इलेलो रात्री 3 वाजता. बघा विशाल म्हणायला लागलो माका काळुंद्राचा व्हिडिओ करूचो, काळुंद्रा धरूचो, एक दिवस चल. तर विशालसाठी व्हिडिओ आहे म्हणजे पहिलाच काळुंद्राचा व्हिडिओ मी तुझ्यासोबत केलेला. ओके. आणि जनरली आपल्यासोबत असतात लकी कांबळी, द ग्रेट जाऊ देत मारून देत त्यांना आता कळायला काय ते उद्या परवा चाळावतले. आम्ही बघितले नाही म्हणजे तुका फोन. हां आम्ही पण जाऊया म्हणतले. तर आम्ही आता पिंजरे उचलूया. समोर किती पिंजरे टाकलं तू? आपल्याकडे 12 पिंजरे असत. अच्छा होय 12 पिंजरे असत. आणि आपल्या समोरच्या साईडला पूर्ण वरतीपर्यंत ओके. आणि खालती ही मच्छीचा जो स्पेस आहे ना, तो आपण नदी आणि पाचो समजलं 5 असत. हां तर पाच्याच्या साईडला टाका, कारण नदीत भरपूर हे असतात, लोड भरपूर असता, त्याच्यामुळे आपण हय टाकलेलं. ओके. आणि शक्यतो आतल्या साईडने खेकडे गावतात, नदीच्या साईडने थोडेसे कमी गावतात, ह्या साईडने गावतात खेकडे. तर चला जाऊन बघूया आधी आपल्या किती गावतात. पहिल्या पिंजऱ्याकडे जाऊया. पिंजरे उचलून घेतलं ना तू? मासे भरून टाक ना आधी. मासे भरते कारण पिंजरे घेतलं ना ह्याच्यात, बरोबर. मासे भर ह्याच्यात ठेवूया. त्याच्यात ठेव, दिसता नाही असे ठेव. बघ सगळ्यात साईज मोठी, सगळ्यात साईज मोठी आहे बघ. कसा फडफडता पल्स स्पॉट. जिथे 11 गावले ना आपल्या. 10 आणि 11 हां तनवर तनवर गावलं होतं. तर आज आपल्या जिथं तसं दिसलं नाही तर गावात चला कधीतरी, कारण आपली स्पेशालिटी आहे की हार नाही. हां चल आता जाऊया. मराठी लई हिंदी बोललो. हां असं मागा पाडू बिडू नको. तर एकतर दुष्काळात 13 महिनो मोबाईल पडायचो. नाही आता तू चल आयफोन घेणार आहे, घेऊया आयफोन काय. चल कुर्ली हो केवढी पण मिळाली. आमका वाटला जिती म्हणून पाठी येईल वार. सगळ्या तयारीत सगळ्या तयारीत
मरतीक गावाला काय सांगतो चल जाऊया चल आता पिंजरे तुटले एम आर नदीत. तेव्हा अशा प्रकारे आपले पिंजरे टाकलेले असं तेव्हा एक कुर्ली दिसता लहानशी आहे. आपण चला बघूया आधी पहिल्या पिंजऱ्याकडे जाऊया. तर पहिल्या पिंजऱ्याकडे इलव ना बघूया. आणि इलव ते उपट सोंड्यासारखे कुर्ले घेऊ डबो थांबणव नाही. आता पिशवीत घेऊया. तर पहिलं ट्रॅप उचलतो आपण बघूया काय भेटतंय त्याच्यात. बांधायला ठेवला काय वर टाकलं असा एक तरी हा हो. एक आम्हाला देत एक छोटं पिशवा बारको तो टाकूया. छोटं बारको टाकून दे दाखवूया. हे दाखवू हो बरं पिसा. आणि एक एकदम लहान आहे ती बाहेर टाकून द्यावूया. ओके चला पहिली तर एक कुर्ली गावली. हातीन काढी ना एका डेंग्याची ती काय चावतच ना. चला तर एक कुर्ली गावली आपल्या. आणि एक टाकून द्यावूया म्हणता तो बारीक आलाय सोडल्या. आता पुढे बघूया सर. आता हायसून स्टार्ट आपले किती असत 12 पिंजरे उचलूचे आहेत आपल्याक. त्याला दुसऱ्या पिंजऱ्यात बघूया काय 12 पिंजऱ्यात 12 तरी कुर्ले गावामध्ये हां गावतले हां याच्यात एका ह्याच्यात ये का त्याच्या एवढीच आहे. एक कुर्ले आहे. सध्या कुर्ले जरा कमी आहेत कारण बाकीच्यांकडे पावसात खूप गावतात आणि आमच्याकडे पावसात कमी गावतात कुर्ले. आणि एका बरे आणि एका डेंग्याचेच होत. भांडण निलेले होते मग वाटतं बायकांबरोबर भावच होते सगळे. 2 कुर्ले गावले आपले. चला आता हे असे बंद करून ठेवचे असत कारण आज असा सोमवार तरी पण आज विशालला गिरायक असा. बघूया काय कर विशाल सध्या रेट काय आहे तुझो. रेट म्हणजे साईज वरती डिपेंड का 300 ते 350 रुपये केजी. अच्छा म्हणजे लहान मोठी 200 ग्रॅम 100 ग्रॅम असे हिशोबात. हिशोबाने ते म्हणजे 200 ग्रॅम प्लस असली तर 200 ग्रॅमपासून 150-200 असले तर 350 रुपये होतं. ओके. आणि त्याच्याही मोठी असतात ना ठेवते. एकदम भरपूर म्हणजे एका किलोत नाही म्हटलं तरी 3 ते 4 पीस बसतात. ते 400 रुपये केजीत बसतात. अच्छा डेंगे बिंगे असे मोठे असतात. मोठे पण डेंगे ते लिमिटेड म्हणजे कसं माहिती आहे क्वचित गावतात. हा क्वचित आणि ठेवचे लागतात 2-3 दिवसाचे. ह्याच्यात आपल्या एक गावले नाही हेकाव एकच डेंगू हा. हा हेका पण एकच डेंगू अरे काय विषय. डेंग्यांचं ते युनियन केले नाही आज बहुतेक त्याने. एक डेंग्यावाल्यांची युनियन. चला बघूया अजून महाराई उघडल्यात. महाराई गावनच नाही दिसणच नाहीत खय असे. काढू झाले पिंजरं घे येतो बघ येतो बघ पायाखाली. ह्याच्यात पण एकच आहे पण ती छोटी आहे नको घेऊ टाकून दे. मोठी झाली का आपल्याकच गाव तरी. याच्यात छोटी आहे बरं सोडून दिलं होते का जीवनदान जा मोठी आणि आमकाच गाव. मग तुझ्या बघतो काय तर 4 उचललो ना आपण. 4त 3 कुर्ले गावले 2 आम्ही बारीक होते ते सोडून दिलं. आता हे 5 कधी एक दिसता 2 काय दिसले तुका. इथं 2 आहेत त्याच्यात बरे आहेत घेते रशाच्या लायकीचे आहेत. रशावर सध्या रसच खातात पाऊस लागताना. बारक्याचाच रस फ्राय बी चांगले आहेत. फ्राय रशा खायते एक नंबर वत 6 हो ना म्हणजे आपले खया पुढे गेला घेते रे
ये का? अरे बापरे, अरे बापरे, ये का? એટલે सगळ्यात एक एकच गावता. येऊ बरी आहे साईज. काय ह्यो दुसरो दिवस आहे पाच्यातलो. म्हणजे आपण काल ह्याच्यात पकडले. म्हणजे म्हाका वाटतं ह्या उरलेला गावता. म्हणजे पहिल्या दिवशी म्हाका हाणल्यान नाही त्यांनी. पहिल्या दिवशी मिळालेले रे मोठे. ह्या उरलेल्या दिवसाक म्हाका घेऊन येलो. नाही आता अन टायमाक आपण इलो ना इकडे. म्हटलं उचलून जाऊया सोमते. परत कधीतरी नक्की तुमका स्पेशली व्हिडिओ करेन मी खेकड्याचो. काल त्याला भरपूर दिसतील मोठे तर. होते रे एवढे. कारण आपण खेकड्याचे व्हिडिओ आमचे खूप लोक बघत होते. म्हारही बरेच उघडलेले दिसतात त्या साईडला. खाली पिंजरे गेले. पिंजरे खाली म्हारही बघता बघता पिंजऱ्यावरून होडी. ह्याच्यात ये का? दोन हा? छोटी एक मोठी. बरेच बरेच. छोटी एकदम छोटी नाही घेती. ऐकलं, खावच्या लायकीची आहे. सध्या दुष्काळात 13वा महिना. हुदा ती हुदा चलतात ना ती. त्याच्यासून ते बघ घासाटलेले आहेत. आता बघ ह्याच्यात कोण राबतलो मरतलो. हुदा फिरलेली आहेत ती. हुदा आहे ती बघ. हा कडक पीस आहे बघ. मस्त पीस आहे बघ. आत्तापर्यंत सगळ्यात मोठं पीस. तरी 300 ग्रामचं. उद्यामुळे गावलं का? हा भियाणी ते मारा दे. उदा नाही जाऊची त्यांना. बघ काय चिखल केले नाही बघा. उदा म्हणजे पान मात्र. ते थंय जातात त्या बाजून हसून चढतात. कायम असतं त्या पाच्यात कायम. पिंजऱ्यांका काय करणार नाही नाही मासं बिसं असतो ना पिंजऱ्यात तुझ्या तर जाऊ शकतात ती. अरे नाही मी मासेच बांधतोय पिंजऱ्यांका काही काही वेळेस. चांगलो मासो ती कसलो खाणत नाही. जितो मासो खाणार आहे ती. जो कुसको मासो खाऊ गेले काय. चला त्या झाडा खालसून जाऊचं आमका. मासे खाल्लेले वास येता ना. ती उदात ती आहे ते पुढे खदळीत गेली आहे सगळा. गदा 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 गदा. झाडा खालसून जाऊया. आता जाऊ ना. तर नेमके झाडाखाली जाऊ जाऊ झाड पडायचा. पूर्ण होय सगळी कसून चालली आहेत ती सांगते का. बघूया आता ह्याच्यात काय गावतो. हो बरं दोनच नाही एक बरोबर. आईला माका वाटतं दुसरं. हा बरोबर. चिखल होतो वाटतं तो. थोडी गेली ना वरती. मस्त पाणी सुटतं रे. रापान चिंगळे नाही गावणार. मिळतील ना ते लोट लागता. बघू काय ते बघ. बोयटा बघ मिळे गो. बोयटावर काय काढून रे. काय दिसणार नाही याच्यात. याच्यात घे तुला हात. पहिलंच पिंजरा रिकामी आमचं ना. आईस खाल्या कायच खाल्या खसून फाटल्यान भेटल्यान की का असं वाटतं. चल बघूया. वेल्डिंग नाही मारलेली नाही. वेल्डिंग तुटली मग ते का जुगाड केलंय मी असं बांधून ठेवले. तेच म्हटलं थांब आता मोबाईल ठेवकच हो नाही तर होडी जाऊची नाही. बघूया ही एक तर दिसता लहान आपण. बरी आहे घे. बरी आहे बरी आहे. तर अशा प्रकारे आमची आता होडी इकडे अडकलेली आहे. आता जरा मोबाईल बंद करतोय. अजून एक पिंजरो शिल्लक आहे पुढे. त्याच्यात अगत पोचायचा प्रयत्न करतोय. ते आता काय आता ना पोटात कोकेवक लागला खरं सांगत होता. भूक लागली. भूक लागली तर 3 वाजल्यापासून होडी बोलवतो. आता ड्रायव्हर बदलणार. आता मी घेतो. परत आणि योग नको मला. अकडे ना असे कुर्ले मला वर दिसत तेव्हा वर. आता खूप कमी झाले. होय
4-4, 5-5 किलो ना कुर्ले असेच धरलेले आहे ह्या दिवसात वर. हां होतो काल तो काल होय हां ते ह्याच्यात बरोबर. तर अशा प्रकारे शेवटचा पिंजरा, शेवटची खेप आणि शेवटची काय हा त्याच्यातच होतो का? शेवटची कुर्लीच नाही यायला. पॅडलक असा एक हा शेवटची कुर्ली म्हणतोय मी. शेवटची कुर्ली तरी म्हणाक दी रे बाबा. तर आमका गावलेत आता 7-8 गावले ना. दाखवते पिशवी. 7-8 कुर्ले गावले आणि आम्ही घेतलो पिशवीत. आणि आम्ही डबो हाणलेलो नाही. अचानक भयानक केलेले. अचानक भयानक केलेलो म्हणजे माशा केलेलो. त्याच्यातच म्हटलं आता मी एक व्हिडिओ करते, बघूया तरी काय गावता काय पिंजऱ्यात. बरेच दिवसांनी म्हटलं दाखव बघूया. बरं फळकळतो रे हा ना. बऱ्यापैकी गावले. मी आता एका खावकत देऊचे आहेत ना, त्यामुळे डेंगे मोडल्याने तरी काय फरक पडणार नाही. तरी हे 1 किलोच्या बाहेर आहे. हो 1-1.5 किलो होतले होय ना. हो. चला आता ड्रायव्हर बदलतोय. ह्यानी ओलवतलं होय तो अजून ओलवतं तर मी बसतोय. तर आपल्या गावले बऱ्यापैकी कुर्ले. तर चला निघालो आम्ही घरी. आणि या सकाळचा वातावरण, आमची नदी इकडे समोर कांदळगाव, कांदळगाव, साळकरवाडी, तळानीवाडी. सूर्य उगवला, प्रकाश पडला. हे आडवा डोंगर होतो बघ. हां तर बघा ह्याची होडी आड टाकली, कारण पाणी जेवढा सुकला ना की पिंजरे पण म्हणतात सुक्यावर पडलेत माझे. या साईडला पिंजरे टाकलेले असत तकडे दादाचे, ते पिंजरे पडले सुक्यावर. एकटोच इलस हो. होय होते बघ सुक्यावर पडलं. बरं दही जाऊ पण शकत नाही, इतके रूप ना तो. हो तेच सांगतो. नाही कुर्ली तर दिसणार नाही तो का. थंय एक पिंजरा आणि काय रे. थांब 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 अकडे सुन घे, अकडे सुन. हे का फिरवूया थांब. ढकलू आता गेलो. पिंजरे सुक्यावर पडले सुनील दादाचे. कसे उचलतो उचलूकच गावाचे नाही. लावूया कधीतरी वान ताण बघून लावूया. त्याचं पिंजरं होतं त्याका सांगतो आम्ही, त्याच्यात कुर्ली या तर आमका म्हणता शे नाही म्हणता असली तर तुमकाच काढा. आमका काढू नाही, आम्ही काढतो. काढ की त्या म्हटल्या ते एक कुर्ली आहे म्हणून तेवढी तर तेवढी पटकी म्हणजे. हो काढ तू मला देत बरी अरे. आधी सांगतो सगळ्यातलेच काढत, आम्ही सगळ्यातले काढत दिला असतो ना. 100% आहे का. चोर लावू एक कुर्ली, चांगली कुर्ली अरे. नाही नाही म्हणतं माका वाटतं त्याका दिसला नाही, दिसणार नाही वाटतं. सांगा काय तुका दिसणार नाही जवळ जाऊन. तर आम्ही इलव असा बांधाजवळ आपल्या जे होडिया लावतो होतोय. आणि आता वर चढाचेच वांदे आहेत, खैसून चढायचं तोच विचार पडलो. कारण पाणी एवढा सुकला शापच सुकान गेला पाणी. काय करायचा.
हय घ्या हय हयसून चढायचं तर आता शेवटी पाय रंगतलेच बघूया. आता वर चढायचा अशी मोठी शर्त बुळबुळीत झाला. मी कसं तरी चढलो एकदा लकी पडलेलो असा होय आठवण ती लकीची होय. गोप्रोचं चकाचूर करून पड. कोट घे कोट. लँडिंग हां हे जाता जाता खाली खाली जाता आम्ही थांब बांधशील रे बघा. आम्ही होडी लावलं होय. आणि आता आपल्या एवढी काळुंद्रा गावलेली तरी मी काय काळुंद्राचा व्हिडिओ केलेला आहे नाही. आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ असतात तरी पण मध्ये ते एखादं करतले. आणि ह्याच्यात आपले कुर्ले गावले असत. हे आपले 2 कोट असत. आणि आम्ही आता निघालो घरी. तर आपल्या हे बघा मित्रांन आपल्या बॅटरी दिलेल्या हे बघा. आणि 1 नंबर बॅटरी एका सेन्सर असत इथे. आता बटन हे करून 2 बटन असत. बटन दाबून धरलं की तो सेन्सर ॲक्टिव्ह होता. मग नुसतं हात फिरवलं तर ती लाईट पेटता. मस्त बॅटरीचा प्रकाश मस्त ना 1 नंबर. आणि भरपूर वेळ टिकतात. आपल्या गोव्यातून दिल्या 3 तासात अजिबात म्हणजे अजून उतरले नाही. अजून 3 तास खूप आरामात quality चालले. चांगली आहे. तर आपल्या ही दिल्या ना आपल्या एका मित्रांन गोव्यातून शिवोलीमधून गजानन ट्रेडर्स त्यांच्या दुकानाचं नाव आहे. आणि त्यांच्याजवळ पण आपले ट्रॅप अवेलेबल असतात. तर कोणा गोव्या साईडला असतील आपले कोण व्हिडिओ बघणारे ज्यांका ट्रॅप हवे असतील तर त्यांनी तिकडे जाऊन घेऊ शकतास. ज्या रेटने मी देत आहे त्याच रेटने ते लोक पण तिकडे ते ट्रॅप अवेलेबल करून देतले तुमका. बॅटरी पण मस्त आहे 1 नंबर. तर थँक्यू चेतन. आता आम्ही माशाचा बाजार मांडूया. आजचा कॅच आजची कॅच हे बघ. आणि सगळी जिती कॅच. एक पण मेलेली कॅच नाही. अरे तोंड तरी हलवा आया होता. तर मस्त हां 1 नंबर. माझा व्हिडिओ झालो तुझा व्हिडिओ झालो. आता कसे धरलं ते ह्याच्या चॅनलला जाऊन नक्की बघा. विशाल साळकर ब्लॉग्स. ओके चला तर मित्रांनो रात्री आम्ही गेलेलो माशाक. आणि आम्ही आत्ता इलाव घरी. माशाचा काय व्हिडिओ मी केलाय नाही पण तुमका मासे दाखवलाय मग अशी. विशाल पाठी लागलो माशाक जाऊया काळुंद्रा धरू. आणि म्हणून गेले बघा अशी काळुंद्रा पकडलो आम्ही. आणि मोठी साईज असा एकदम काळुंद्रांची. तर येता येता विशालचे पिंजरे उचलूचे होते खेकड्याचे. तर ते पिंजऱ्याचं म्हटलं एक व्हिडिओ करूया. तर त्याच्यात पण आपल्या कुर्ले बरे गावले ना चांगले. साधारण 1-1.5 किलो कुर्ले गावले आपल्याक. तर म्हटलं एक व्हिडिओ करूया आपण काय गावतं तर बघूया. कारण बऱ्याच महिन्याने मी कुर्ल्या केलेलं आहे नदीत. आणि वेळ गावणार नाही ट्रॅपचं काम चालू असल्यामुळे. तर चला आजचं व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.